कांदा चाळी संदर्भातल्या अनुदानाबाबत ही महत्त्वाची बातमी येते। कांदा चाळ अनुदान धोरणामध्ये आता शासनाकडून बदल करण्यात आलेला आहे। कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना सामूहिक अनुदान मिळणार आहे, वैयक्तिक अनुदान मिळणार नाहीये आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता संतप्त झालेत। कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, मात्र सामूहिक कांदा चाळ अनुदान मिळणार आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर नाशिकमधून जोडले गेलेत। योगेश, कांदा चाळ अनुदान धोरणामध्ये शासनाने बदल केलेला आहे, मात्र आता वैयक्तिक कांदा चाळीसाठी अनुदान मिळणार नाही, सामूहिक मिळणार आहे। काय नेमका हा धोरणामध्ये बदल झाला आणि का केलाय? खरं तर कांदा चाळी बांधण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक अर्ज कृषी विभागाकडे, पणन विभागाकडे केलेले आहेत। अनेकांचे अर्ज प्रलंबित आहेत। असं असताना शासनानं याला सामूहिक म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिक देण्यामध्ये जी काही मोठी वेटिंग लिस्ट लागते ती बाजूला करण्यासाठी सामूहिक शेतकरी चाळ तयार करावी असं एक नवीन जी आर आणलेला आहे। यानुसार 5 ते 10 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ही कांदा चाळ बांधायची आणि त्यामध्ये आपला कांदा ठेवायचा। मात्र यामध्ये होणाऱ्या नंतरची भांडणं शेतकऱ्यांमधली किंवा कांदा खराब झाला तर त्याला कोण जबाबदार राहणार, एखाद्याचा कांदा दुसऱ्या कांद्यामुळे तिसरा कांदा सुद्धा खराब होऊ शकतो, तो ठेवणार कसा, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत। समूह शेती महाराष्ट्रात कुठेही यशस्वी झालेली दिसून येत नाही। त्या समूह शेतीमध्ये अनेक वेळेस आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत। संघटना सुद्धा याबाबत विरोध या ठिकाणी करताना दिसत आहेत। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या घडामोडी जाणून घेऊ। तेव्हा सध्या तरी शेतकरी संघटनांनी विरोध केलाय, शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले, संतप्त झालेले। कांदा चाळ अनुदान धोरणामध्ये शासनाने बदल केलेत आणि शेतकऱ्याला वैयक्तिक ऐवजी सामूहिक कांदा चाळ अनुदान आता मिळणार आहे। शेतकरी गट, फार्मर प्रोड्युसर कंपन्या तसेच समूह शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। मात्र सामूहिक शेती महाराष्ट्रामध्ये कुठेही फायदेशीर ठरलेली नाहीये, यशस्वी झाली नाहीये, हे आतापर्यंतच्या उदाहरणामधून पुढे आले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा याला विरोध आहे।